ए वहिनी, हा? अगं काय करतेस? भूक लागली, मला जेवायला दे ना. हो हो आणते, थांबा. हे घ्या. अगं वहिनी, हे काय? कसलं जेवण बनवलंयस? सगळा भात कच्चाच आहे आणि मीठ पण जास्त आहे. मला नको, जा घेऊन. अहो ताई, ते कामाच्या गडबडीत झालं असेल. एक काम करते, मी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवते. यार, बनव पटकन, नाही तर दुसरं काहीतरी करत बसशील. उगाच नाटके करायची. थांबा 5 मिनिटं. तेजूचा फोन. हॅलो, हा तेजू, बोल ना. अगं काय करतेस? काय नाही ग, बसलीये. काय झालं, बोल. अगं एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? अगं दादाचं वहिनीचं माझ्यावरून भांडण झालं आणि दादाने मला सांगितलं की तू गावी जा मम्मी पप्पांकडे, आमच्यासोबत राहायचं नाही. अगं काय सांगतेस? अगं पण तेजू, तुझा दादा तर चांगला आहे ना. अगं दादा चांगला आहे, पण वहिनी दादाचे खूप काम घालते. बरं बरं, ठीक आहे, ऐक ना, मी तुला नंतर फोन करते. अगं वहिनी, राहू दे, मला नको काय बनवूस. आहे तोच भात दे, मी तोच खाते. अहो काय झालं? मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा बनवत होते आता. अगं नको मला गाजरचा हलवा. पण काय झालं ताई, असं अचानक? कोणी काय बोललं का तुम्हाला? एक काम कर ना, तू जरा बाहेर आहे, मला तुझ्याशी बोलायचं. लवकर ये. काय झालं हो ताई? बोला ना, काय बोलायचं होतं? वहिनी, अगं सॉरी. अगं मी तुझ्याशी किती वाईट वागते ना, तरी पण तू मला काहीच बोलत नाहीस. तुला मी वाटेल तसं बोलते, तुझ्याकडे हट्ट करते, रागराग करते, इतरांना पण काही पण सांगते, तरी पण तू दादाशी कधी कान नाही भरत ग. अहो ताई, तुमचा दादा जेवढं तुमच्यावर प्रेम करतो ना, तेवढंच माझ्यावर प्रेम करतो. आपल्या दोघींमध्ये त्यानं कधीच भेदभाव केलेला नाहीये. दोघींचं स्थान वेगळं आहे. तुम्ही बहीण आहात, मी बायको आहे. पण तुम्हाला सांगू, त्यांचा दोघींवर पण आपला तेवढाच विश्वास आहे. आणि तुम्ही माझ्याशी असं वागता हे जर मी दादाला सांगितलं तर ते डोळे झाकून विश्वास ठेवतील हो. पण तुमच्या आणि दादाच्या नात्यात दुरावा येईल आणि मला बहीण भावाच्या नात्यात दुरावा येईल असं काहीच करायचं नाहीये. म्हणून वहिनी, अगं मला आज कळालं, सगळ्याच भावांच्या बायका ह्या वाईट नसतात. जर नंदेने थोडासा अहंकार बाजूला ठेवला तर वहिनी आणि नंदेचं नातं किती छान फुलेल ना. हो, का नाही फुलणार? अहो प्रेमाने जग जिंकता येतं, मग आपल्या माणसाची मनं नाही जिंकू शकत आपण? आता तर मी मस्त गाजराचा हलवा करते, मस्त साजूक तूप टाकून. आलेच, बसा.